राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. विख्यात लेखक वि ग कानिटकर यांचा पहिला कथासंग्रह 1960-61 प्रसिद्ध झाला. त्यांनी केलेल्या विपुल लेखनात 7 कथासंग्रह, 3 कादंबऱ्या, हिटलर, चर्चिल, लिंकन अशी जवळजवळ 10-15 इतिहासावरची पुस्तकं, प्रवासवर्णनं, क्रिकेटवरची 2 पुस्तकं, ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा यातील वाङ्मयीन सौंदर्य दाखवणारी पुस्तकं आणि राजकीय उपहासात्मक पुस्तकं अशा विपुल साहित्याचा समावेश होतो. आज त्यांच्या नावावर तब्बल 48 पुस्तकं जमा आहेत. अप्रकाशित साहित्यही मोठं आहे. त्यामुळेच कानिटकरांच्या साहित्याचा समग्र आढावा तसंच त्यांच्याविषयीच्या आप्तेष्टांच्या आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशानं विस्तृत ग्रंथनिर्मितीची कल्पना त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीधर कानिटकर आणि कन्या डॉक्टर अनुराधा भागवत यांनी मांडली. राजहंस प्रकाशनाने ती उचलून धरली आणि त्यातूनच अक्षरछाया हा ग्रंथ साकारला. या ग्रंथाचं संपादन ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, ज्येष्ठ पत्रकार लेखक निरंजन आगाशे आणि लेखिका संपादक डॉक्टर प्रिया निघोजकर यांनी केलं आहे. या ग्रंथाची ओळख या भागात आपण करून घेणार आहोत. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. अक्षरछाया विख्यात लेखक वि ग कानिटकर जन्मशताब्दी स्मरण या ग्रंथाच्या निमित्तानं या भागात आपण या ग्रंथाचे संपादक निरंजन आगाशे यांच्याशी चर्चा करणार आहोत. निरंजनजी, तुमचं मनापासून स्वागत आहे राजहंसी मोहरमध्ये. धन्यवाद. आपण थेट चर्चेला सुरुवात करूया. या पुस्तकात मी तुमचं मनोगत वाचलं आणि तुमची आणि कानिटकरांची पहिली भेट ही 1984 साली माणूस साप्ताहिकात झालेली. ती आठवण सांगाल आपल्या सगळ्या श्रोत्यांना? हो, म्हणजे इतर लेखकांच्या बाबतीत काय होतं की आपण त्यांची पुस्तकं वाचतो, त्यांच्याविषयी काही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते आणि मग कधीतरी आपल्याला त्यांना भेटायला मिळालं की आपल्याला खूप आनंद होतो. कानिटकरांच्या बाबतीत थोडं उलट झालं की कानिटकर आम्हाला आधीपासून माहिती होते. सदाशिव पेठेतच मी राहत असल्यामुळे आणि सौ कानिटकर या माझ्या दोन्ही बहिणींच्या कानिटकर बाई रेणुका स्वरूपमधल्या प्रख्यात शिक्षिका असल्यामुळे आमचा खरा संबंध कानिटकर बाईंमुळे आधी आला आणि त्या पण अतिशय विद्यार्थिनी प्रिय शिक्षिका होत्या. बर. आणि वि ग कानिटकर हे नाव ऐकून खूपच माहिती होतं. याचं कारण कानिटकर काका ते केवळ असे आयफेल टॉवर मध्ये बसून लिहिणारे लेखक नव्हते. ते समाजात खूप मिसळायचे आणि त्यांचे असे खास मित्रमंडळी होती, लेखक मित्रमंडळी होती आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन ते आपला स्वतःचं असं एक खास स्थान निर्माण करायचे. मग ते विद्याधर पुंडलिक असतील, दिबा मोकाशी असतील, त्यांचं स्वतःचं असं एक विश्व होतं. तर माणूस साप्ताहिक हे सुद्धा त्यांच्या विश्वाचा एक महत्वाचा भाग होता. इतका त्यांचा संपादकांशी स्नेह होता की कानिटकर एकदा कार्यालयात आले की सगळं कार्यालय मरगळ झटकून एकदम चैतन्याने न्हाऊन निघायचं. याचं कारण कानिटकरांचा मिश्किल स्वभाव आणि अतिशय खळाळता उत्साह. म्हणजे ते ज्या सरकारी कचेरीत काम करत होते तिथे अशा प्रकारची माणसं बघायला मिळणं हे जरा कठीण आहे. पण कानिटकर अतिशय विनोदी होते आणि अगदी गंभीर विषयावर जरी लिहायचं असलं तरी त्यातले त्यांना बरेचसे बिटवीन द लाईन्स खूप कळायच्या आणि त्यामुळेच त्यांची सदरं लोकप्रिय झाली. तर अशाच एका सदराचा मजकूर घेऊन ते माणूसच्या कार्यालयात आले आणि थेट त्यांनी वाचून दाखवायला सुरुवात केली. तर एरवी संपादकापुढे बसलेला लेखक हा किती ताणाखाली असतो की जोपर्यंत संपादकाची पसंती मिळत नाही तोपर्यंत त्याच्यात एक प्रकारची अस्वस्थता असते. पण कानिटकरांचं सदरावर इतकी हुकूमत असायची की त्यांना कधी असं वाटलं नाही की हा मजकूर आपला योग्य किंवा त्या संपादकांच्या पसंतीला उतरेल किंवा नाही, असं कधीच शंका नसायची. तिथं मला पहिल्यांदा त्यांचं सगळं राहणीमान इतकं साधं होतं की हे एवढे मोठे लेखक असतील असं आपल्याला वाटत नाही. पण या पहिल्या प्रसंगानंतर मी त्यांचं लेखन मुद्दाम आवर्जून वाचायला लागलो आणि त्यांच्या आणखीच प्रेमात पडलो. माझी आणि कानिटकरांची पहिला जो प्रसंग माझ्या मनावर ठसला तो हा होता, माणूस साप्ताहिकातला. आणि त्यानंतर त्यांची सदरं आणि त्यांचं साहित्य यांच्याकडे मी अधिक आस्थेने वळलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही त्यात उल्लेख केलाय की नाझी भस्मासुराचा उदय असतं हे पुस्तक तुम्ही पहिल्यांदा वाचलेलं आणि आमच्या पिढीनेही, म्हणजे मलाही आठवते, मी
शाळा कॉलेजमध्ये असतानाच ते पहिल्यांदा वाचलेलं आणि अगदी. हे पुस्तक वाचलं नाही असा जाणता मराठी वाचक आज शोधूनही सापडणार नाही अशी स्थिती आहे. तर ही लेख मला वाटतं सलग 4 वर्ष माणूसमध्ये तेव्हा प्रकाशित हो, होत होती. हो, तर या पहिल्या त्यांच्या ग्रंथाला म्हणजे चरित्रात्मक असं आपण बघूया. हो. तर या ग्रंथाला इतकं मोठं यश मिळण्याचं गमक काय वाटतं तुम्हाला? हां. हा प्रश्न तुम्ही फार महत्वाचा विचारला. याचं कारण असं, की आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा राजकीय डिस्कोर्स हा हं, जर पाहिला तर हिटलर हे व्यक्तिमत्व आपल्या राजकीय परिभाषेत काहीसं खलं नाही, की म्हणजे हुकुमशाह आणि नाझिझम याचा विषयी हो, आपल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या काळात जो काही आपल्यावर वैचारिक संस्कार होता, त्यात आपल्याला नाझी हा खरोखर म्हणजे नाझिझम ही जगाला एक संकट आहे, अशीच भावना होती. पण गंमत अशी की नेत्यांमध्ये जरी असं असलं तरी सर्वसामान्य लोकांना हिटलर या व्यक्तीविषयी कमालीचं औत्सुक्य होतं. आणि बरोबर. त्याचं एक कारण असं की ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर गुलामगिरी लादली, त्यांना जो धडा शिकवतोय, तो लोकांच्या मनात हिरो झाला होता हे नाकारता येणार नाही. कारण हिटलरनी जो वंशविच्छेद वगैरे केला, तो हो. शेवटच्या 2 वर्षात महायुद्धाच्या. हं, त्याच्या आधी हिटलर हा या कारणासाठी भारतात उत्कंठा वाढवणारा माणूस होता, यात शंका नाही. कारण अल्पावधीत त्याने जर्मनीला कुठल्या-कुठे नेऊन ठेवलं वगैरे. हो. तो इतिहास आपल्याला माहिती आहे. तर ही उत्कंठा आणि वि. ग. कानिटकरांनी त्याच्याविषयी लिहिणं, हे टायमिंग इतकं जबरदस्त जुळलं, की हे पुस्तक जसजशी लेखमाला यायला लागली तसतसं वाचकांची नाडी कानिटकरांना अचूक कळली आणि लेखमालेविषयीची उत्कंठा पाहून त्यांनी याचं पुस्तकात रूपांतर केलं. सुरुवातीला रामशास्त्री या हं. टोपण नावाने ही लेखमाला येत होती. नंतरच्या आवृत्त्यांमध्ये वि. ग. कानिटकर हे नाव उघड झालं. पण या पुस्तकाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. खूप पत्र आली. हिटलरचं उदात्तीकरण झाल्याची टीकाही झाली. परंतु त्यालाही त्यांनी चोख उत्तर दिलेत. हे तुम्हाला अक्षरशः या पुस्तकात सुद्धा त्यांच्या प्रस्तावना वाचून समजेल. अगदीच. म्हणजे त्या लेखात तुम्ही म्हणलेला आहात, की तेव्हा असा एक समज होता, की ते एक जे प्रसिद्ध इंग्रजी पुस्तक होतं त्याचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. पण हो. हे बरोबर नाहीये हां, हे तसं विधान. नाही. कारण अनुवाद आणि स्वतंत्र लेखन असा जर आपण हो, विचार केला, तर विल्यम शिरर यांचं राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईश हो, म्हणजे हिटलरचा उदय आणि अस्त याच्याविषयीचं जे सर्वात गाजलेलं पुस्तक आहे, ते तर त्यांनी वाचलं होतंच. हो. पण त्यांच्या निवेदनासाठी त्यांनी भरपूर इतरही ग्रंथांचा, कागदपत्रांचा, अहवालांचा आधार घेतला होता आणि सातत्याने ते त्याच्यावर लक्ष ठेवून असायचे. म्हणजे हं. पहिली आवृत्ती झाली म्हणून आता स्वस्त बसलं आणि आवृत्त्या निघतात असं झालेलं नाहीये. तुम्ही जर त्यांच्या प्रस्तावना वेगवेगळ्या आवृत्त्यांच्या वाचल्यात, तर असं लक्षात येईल प्रत्येक वेळी त्यांनी भर घातलेली आहे आणि हिटलर विषयी मला काय वाटतं, हेही त्यांनी त्या ह्याच्यात स्पष्ट केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हणलंय, की नाझी भस्मासूर या शीर्षकामध्येच मी या प्रकारच्या प्रवृत्तीचा पाठीराखा नाहीये, हे स्पष्ट होतं. परंतु इतिहास म्हणून हिटलरला समजून घेणं हे हो. आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हणलं. मला औत्सुक्य ह्याचंही वाटतं, की हिटलर म्हणजे नाझी झाल्यानंतर त्यांनी ताबडतोब विन्स्टन चर्चिल यांच्यावर पुढचं पुस्तक मला वाटतं साकारलं. बरोबर. तर हे अगदी. दोघं समकालीन एकमेकांच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभे राहिलेले आणि विन्स्टन चर्चिल यांचंही आपल्याला योगदान माहिती आहे दुसऱ्या अगदी बरोबर. महायुद्धातलं. तर ते चर्चिल यांच्याकडे वळण्याचं काय कारण दिसतं तुम्हाला? बरोबर. अ, हे त्यांचं स्वतःचं खूप आवडतं पुस्तक होतं. कारण ते अनेकदा गप्पा मारताना सुद्धा असं म्हणायचे, की चर्चिल हा लष्करी ह्याच्यात जरी यशस्वी झाला असला, तरी एका लोकशाही देशाचं नेतृत्व त्यांनी केलंय. हे हो, लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं हे पॉलिटिकल स्किल जे आहे, अ, हे त्यांना महत्वाचं वाटलं आणि संपूर्ण देशाला एका संकटाविरुद्ध उभं करणं, ह्या नेतृत्व गुणांमध्ये त्यांना फार रस होता. म्हणजे हं, तुम्ही जर कानिटकरांच्या साहित्यामागची भूमिका पाहिलीत, तर असं लक्षात येईल की त्यांच्या डोळ्यासमोर खरं म्हणजे भारतच होता. भारताचं स्वातंत्र्योत्तर काळातलं उत्थान हा हं. त्यांच्या अस्वस्थतेचा, तळमळीचा असा विषय होता. त्यामुळे जागतिक इतिहासात त्यांना जिथं-जिथं असं वाटेल, की अरे हे आपल्याकडे नाहीये, असा नेतृत्व गुण आपल्याकडे नाहीये, अशी लोकशाही आपल्याकडे नाहीये. तर असं जे चांगलं वाटेल
विशेषतः नेतृत्व गुण आणि राष्ट्रीयता, म्हणजे भारतीय राष्ट्रवाद हा अ, मजबूत व्हायला पाहिजे किंवा भारताचं राष्ट्रीय ऐक्य सुदृढ व्हायला पाहिजे. त्याच्यावरची संकट आणि आव्हानं आहेत, त्याविषयी भारतीय समाजाने जागं झालं पाहिजे. अशी तळमळ त्यांना निश्चितच होती आणि फाळणीचा जो काही एक जबरदस्त घाव भारताला हो, बसला, ती जगातली खरं म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे भारताची फाळणी. आणि त्याचा मनावर घाव बसलेल्या ज्या व्यक्ती, लेखक वगैरे कलाकार असतील, त्यामध्ये कानिटकर होते. त्यामुळे कानिटकरांनी हा आपला एक म्हणजे समेवर येतो म्हणतात ना, तसं ते हो. कुठेही काही लिहिलं तरी भारतीय राष्ट्रवादाच्या समेवर ते नेहमी यायचे. आणि अशा जागा शोधायची की ज्याच्यात त्यांना भारतासाठी काही ना काही मिळेल, असंच त्या इतिहासातल्या घटना, चरित्र निवडायचे, असं आपल्याला दिसतं. बरोबर. तुम्ही म्हणालात तसं भारतीय राष्ट्रवाद हा त्यांच्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. हो, पण चर्चिल यांच्याविषयी लिहिताना म्हणजे त्यांची जी भारतविरोधी मतं होती, विशेषतः हो, हो, स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेलाही भारताला स्वातंत्र्य देऊ नये याच्यावर ते ठाम होते. तर हो, आनंद हार्डीकरांनी पण जे हो. त्यांच्यावर लेख लिहिलेला आहे, तर त्याच्यात त्यांनी काही बरोबर, निरीक्षणं अशी नोंदवली आहेत, की पहिल्या काही बरोबर. आवृत्त्यांमध्ये ती मतं गाळण्यात आलेली चर्चिल यांची. नंतर ती समाविष्ट हां, करण्यात आली आणि एकूणच बरोबर. ते त्या चरित्र नायकाच्या थोडे प्रेमात बुडालेले का? प्रेमात. अशी शंका त्यांनी अगदी व्यक्त बरोबर. केली. हां, मला अक्षरछाया पुस्तकाचं वैशिष्ट्य हेच नमूद करायचंय, हो, की हा आम्ही गौरव ग्रंथ केलेला नाही. कानिटकर गौरव ग्रंथ असं त्याचं स्वरूप नाही. आणि असं न करण्यात मी श्रीधर कानिटकर आणि अनुराधा भागवत यांचंही अभिनंदन करीन, की त्यांनी पण हो. अशी अपेक्षा ठेवली नाही आणि आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यामुळेच आनंद हर्डीकरांनी चर्चिल या पुस्तकाची समीक्षा अगदी मोकळेपणाने केलेली दिसते. आणि कानिटकर असते तर त्यांनी याला कदाचित उत्तर दिलंही असतं. परंतु कानिटकरांची चर्चिल चरित्र लिहिण्यामागची भूमिका वेगळी होती. मगाशी मी म्हणलं तसं. हो, हो. लोकशाही, स्वातंत्र्य आणि राष्ट्रवाद या 3 हं. गोष्टींविषयी, या 3 मूल्यांविषयी, या 3 तत्वांविषयी त्यांना कमालीची आस्था होती आणि हे तिन्ही चर्चिलमध्ये त्यांना सापडलं. म्हणून त्यांनी चर्चिलचा विशिष्ट भागावर जास्त फोकस केला, असं वाटतं. भारतीय राष्ट्रवादी मन जे आहे, ते चर्चिलच्या या स्तुतीने कदाचित जशी हार्डीकरांची प्रतिक्रिया आली तशी येऊ शकते. परंतु कानिटकरांचं संपूर्ण साहित्य तुम्ही जर वाचलंत, तर त्यांना भारत आणि हिंदू समाज भारतातला याच्या याच्या भवितव्याविषयी खूप काळजी वाटत होती. जर तुम्ही माझ्या लेखातला देशपांडेंच्या अभिप्रायाचा उल्लेख वाचलात, तर हो. तुमच्या लक्षात येईल, की भारतातल्या हिंदू समाजापुढे जी संकट आहेत, त्याच्याविषयी त्यांना फाळणीमुळे कमालीची चिंता वाटत होती. आणि निश्चितच. त्या एका तळमळीतून त्यांनी लेखन केलं सगळं. त्यामुळे आपल्या लिंकनवरच्या पुस्तकाचं शीर्षक "फाळणी टाळणारा हो, हो. महापुरुष" हो. असं दिलंय. त्याचंही कारण हेच आहे. आणि तो पुस्तकातही उल्लेख येतो, की फाळणी हां, टाळणारा महापुरुष हे त्याचं काय म्हणतात त्याला, की शीर्षक शीर्षक. पुस्तकाचं. हे हां, काहींना पटत नव्हतं, पण ते ठाम होते त्यांच्या बरोबर. शीर्षकावर हो, आणि त्याच शीर्षकाने बरोबर. ते प्रसिद्ध झालं पुस्तक. बरं. अ, कारण अब्राहम लिंकननी गुलामगिरीच्या विरोधात जे काही कार्य केलं, हो, अध्यक्ष म्हणून जे काही अ, निर्णय घेतले, फार मोठं काम आहे आणि हो, त्यासाठीच तो प्रामुख्याने जगभर प्रसिद्ध झाला. हो. परंतु देशाचं ऐक्य टिकवणं याला तेवढंच प्राधान्य, तेवढीच त्याच्या मनात पोटतिडीक होती. हे कानिटकरांना पुढे आणायचं होतं. मी जसं म्हणलं, की काही विशिष्ट भूमिकेतून ते एखाद्या चरित्राकडे, इतिहासाकडे पाहतात. तर त्यांच्या इतिहास लेखनाचा मुख्य उद्देश भारतातली स्वातंत्र्याकांक्षा आणि राष्ट्रवाद हे ह्या ठिणग्या दिसता कामा नयेत, असं एक त्यांची तळमळ होती. त्यामुळे त्यांनी नाहीतर एरवी खूप ललित लेखन भरपूर मनःपूत केलं असतं. परंतु जसं पुवा भावेंच्या बाबतीत काही जण टीका करायचे, की हो. फाळणीने त्यांना जे काही त्यांच्या क्रिएटिव्हिटीवर घाव घातला, त्यामुळे ते जास्त नाहीतर त्यांच्याकडून आणखी चांगलं लेखन झालं असतं, असं पुवा भावेंच्या बाबतीत म्हणलं जातं. पण कानिटकरांनी दोन्ही सांभाळलं. ललित लेखनही केलं हो. आणि या विषयावरचं लेखनही केलं. म्हणजे तुम्ही त्यांच्या दोन्ही यांचा उल्लेख केलेला श्रीधर हां, कानिटकर आणि अनुराधा हां, भागवत आत्ता. तर मला हां. वाटतं की सुरुवातीचं जे पूर्ण प्रकरणं आहेत की
त्यांच्या आप्तेष्टांच्या दृष्टिकोनातून कानेटकर. तर हा हां, चिकित्सा हा मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतो, की हां, हा केवळ गौरव ग्रंथ नाहीये. म्हणजे ते हां, व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांचं व्यक्तिमत्व हां, नेमकं कसं होतं, त्यातल्या हां, उणिवा हे पण हां. त्यांनी अगदी दिलेले आहेत. अगदी दिलेले बरोबर. प्रांजळपणे मांडलेले आहेत. किंवा मला असं मित्रांनी वाटतं, काही की चिमटे त्यांना काढले ते पण त्याच्यात आहेत. हो, अ, हो, हो. किंवा दिगमा म्हणजे दिलीप माजगावकरांनी पण त्यांचा जो लेख हो, लिहिलाय, तर त्यात हो. माओचं जे त्याच्यात चरित्र आहे, तर ते मला हो, वाटतं, की हो. अरुण साधूंचं आणि त्यांचं आणि जी एकाच वेळी तुलना आलं आणि केली त्यामुळे तुलना अटळ होती त्या केली. दोन्ही अगदी साहित्य बरोबर. कृतींची. म्हणजे ते कदाचित खरंही असेल. परंतु मला त्यांनी माओवर लिहिल्याचं एक वेगळं हे म्हणजे जसं मी आता लिंकन आणि चर्चिल विषयी सांगितलं, हो, तेवढीच आस्था त्यांना पौर्वात्य आणि साम्यवादी देशांचं नेतृत्व करणाऱ्या म्हणजे त्यांनी हे कसले कम्युनिस्ट असं म्हणून झिडकारलं नाही. बरोबर. त्यामागची काय प्रेरणा आहे त्याचाही तेवढाच उत्कटपणे शोध घेतला. हे मला माओचे चित्र आणि चरित्र या त्यांच्या हो, पुस्तकाच्या बाबतीत चांगलंच अनुभवाला आलं आणि माओचं जे काही नेतृत्व होतं, क्रांतिकारक म्हणून त्याचा जे काही रोल होता, त्याला पूर्ण न्याय दिलाय असं या चरित्रात आपल्याला लक्षात येतं. म्हणजे एक साम्यवादी देशाचा नेता हं, म्हणून त्याच्या कुठल्याही याचं कमी लेखायचं असं त्यांनी केलं नाही. असं नाही केलं. हा एक प्रकारचा उदारमतवादच आहे. बरोबर. आणि माओच्या राजवटीच्या उणिवा पण तेवढ्याच प्रखरपणे दाखवून दिलेल्या आहेत त्यांनी. लेखकांच्या स्वातंत्र्याचं जे काही केलं माओ आणि त्याच्या राजवटीने, त्याचं हो, पण यथासांग वर्णन त्यांनी फार सुरेख केलंय. आणि त्या बाबतीत त्यांची लेखणी टोकदार असायची. म्हणजे अगदीच. एका ठिकाणी असं त्यांनी म्हणलंय, की चिनी समाजात मुलगी झाली की तिचे पाय जखडून ठेवायचे. तर जसे पाय मुलींचे जखडून ठेवायचे खोड्यात, तसंच विचार स्वातंत्र्य सुद्धा चीननी असंच खोड्यात जखडून ठेवलं. असं एक मार्मिक वाक्य ते लिहून जातात. वाह! तर अ, हे कानिटकरांचं वैशिष्ट्य. कानिटकर हे लेखकही होते आणि काहीसे पत्रकारही होते असं म्हणलं पाहिजे. निश्चितच. लगेच कॉमेंट करता येणं हे जे पत्रकाराचं वैशिष्ट्य आहे, ते त्यांच्या सदरांमधून आपल्याला दिसतं. आणि मला वाटतं, की ते खूप दूरदृष्टीचेही होते. तुम्ही म्हणालात तसं त्यांच्यात पत्रकारही होताच, हां, लेखक म्हणूनही ते हां, खूप दूरदृष्टीचे होते. म्हणजे सध्या जे हां, सगळं सुरू आहे, हां. विशेषतः मध्य पूर्वेत जे सगळं सुरू आहे, तर हो. मध्य पूर्वेच्या देशांचं भौगोलिक आणि सामरिक वैशिष्ट्य हां, काय आहे, हे त्यांनी त्या काळी नमूद ते केलं, की भूमध्य बरोबर. समुद्राचं कसं महत्त्व आहे. हां, म्हणजे आज जे हो. सगळं आपण होर्मुझची खाडी आणि तिथलं जे सगळं राजकारण बघतोय. अगदी. अगदी बरोबर. म्हणजे आजच्या काळात कानिटकर असते, तर तेवढ्याच उत्साहाने त्यांनी पश्चिम आशियाचा भूगोल आणि इतिहास आपल्याला समजावून सांगितला असता आणि भारतीय पुढचं आव्हान काय आहे, हे पण नक्कीच सांगितलं असतं. त्यामुळे म्हणजे जसं चरित्र आणि इतिहास लेखनाविषयी आपण बोलतोय, हो, हो. तसंच त्यांनी ललित लेखनासाठी सुद्धा पूर्वज असे निवडलेत, की ते सुद्धा त्यांचा जो एक ध्येयवाद होता, त्याला पूरक असेच निवडलेत. मग याच अक्षरछाया पुस्तकातली त्यांची इतिहासाचार्य राजवाडे यांच्यावरची अप्रतिम कथा घेतलेली हो, आहे. हो. हो, हो, ती हो. येस. हां, म्हणजे ती ती वाचली खरोखर की आपल्याला लक्षात खिळवून येतं. ठेवल्यासारखी आहे कथा ती खिळवून खरंच. ठेवलंय अगदी. म्हणजे म्हणजे त्यांचा ललित शैली सुद्धा त्यांना तेवढीच हुकमत होती. कानिटकरांची लेखनावर हुकमत होती. निश्चितच. त्यामुळे ते सहजपणे पुस्तकं एवढी लिहू शकले. त्यांचा वेग थक्क करणारा असेल. खरंय, खरंय. यात म्हणजे मला शंका वाटतं, की लेखक म्हणून ते खरोखर किती चतुरस्र होते, हो, याचं प्रत्ययच अक्षरशः वाचताना येतो. म्हणजे हो, एकीकडे चरित्रात्मक लिखाण त्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही आत्ता जसा उल्लेख केलात, की राजवाडे हो, यांच्यावरची जी कथा आहे, त्यातला त्यांचा विक्षिप्तपणा आणि ते सगळं हो. तो काळच उभा डोळ्यासमोर जो राहतो पुण्यातला, ते खरोखर अगदी, विलक्षण असंच म्हणायला पाहिजे. अगदी. म्हणजे राजवाड्यांवर लिहिताना सुद्धा इतिहासाशी प्रामाणिक राहून, पण त्यातल्या ज्या मधल्या जागा कल्पनेने भरण्याच्या त्या पण अगदी व्यवस्थित हेरून त्यांनी ती कथा लिहिलेली आहे. म्हणजे त्यांच्या घरी काम करायला येणाऱ्या स्वयंपाकीण बाई आणि त्यांची आई यांच्यातल्या संवादातून कथा सुरू होते. हो, आणि असं वाटतं की हे केवळ कथेच्या निवेदनासाठी घेतलेला आधार आहे, असं सुरुवातीला वाटतं. पण कथा जेव्हा संपते तेव्हा लक्षात येतं की हे तसं नाहीये. ती सगळी पात्र त्या संपूर्ण कथेत एकजीव झालेली आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रियांमधून राजवाडे कळतात आपल्याला. त्यांचा विक्षिप्तपणाही कळतो आणि हो. त्यांनी या प्रचंड मोठ्या ध्येयाला वाहून घेतलं होतं, त्यातलं उंची पण कळते. खरंय. त्यामुळे पूर्वज आणि आणखी पूर्वज हे जे त्यांचे 2 कथासंग्रह आहेत, हो. ते खरोखर आजही तेवढेच वाचनीय आहेत. म्हणजे कानिटकर कालबाह्य झालेले नाहीयेत.
आणि ते जन्मशताब्दी वर्षातही त्यांचं साहित्य पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं. हे ओळखूनच या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. खरंय, खरंय. म्हणजे आणि ते तुम्ही करायची संधी मिळाली. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला आणि त्यातही मंगलाताई गोडबोले आणि प्रिया निगोजकर हो. या 2 सहकाऱ्यांबरोबर काम करायला मिळालं. मंगलाताईंचं लेखन वाचलं होतं, पण त्यांचं संपादन कौशल्य हा एक वेगळा गुण मला यावेळी लक्षात आला फार प्रकर्षाने आणि त्यांच्यामुळे हे काम पटपट वेगाने पूर्ण झालं. नाहीतर माझा स्पीड आणि त्यांचा ह्याच्यात थोडा फरक होता. वाह! वाह! मी तुम्हाला पुढचा प्रश्न तोच विचारणार होतो, की मग त्यांचा साहित्याचा व्यापच इतका मोठा आहे, की हो, एका संपादकाचं हे काम नाही असं मंगलाताईंनी अगदी प्रांजळपणे बरोबर, नमूद केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बरोबर. तिघांनी एक टीम म्हणूनच हो, मला वाटतं या पुस्तकावर हो, काम केलंत. बरोबर. तुम्ही सर अगदी बोलताना आता बरोबर. सदरांचाही उल्लेख केलात त्यांच्या. हो, म्हणजे बऱ्याचदा असं दिसतं, की जे दीर्घ लिखाण करणारे लेखक असतात, ते हो, शक्यतो सदरांकडे फार वळत नाहीत. पण बरोबर. दुसरीकडे म्हणजे आणीबाणीच्या काळातही त्यांचं मुक्ताफळं हे अगदी हो, उपहासात्मक असं सदर सुरू होतं. अतिशय. हो. तर लेखक म्हणून ठाम भूमिका घ्यायला ते कधीही कचरले नाहीत आणि कुठल्या एका फॉर्ममध्ये ते अडकले नाहीत असं वाटतं तुम्हाला? ते म्हणजे जसं गंभीर लिहू शकायचे, तसंच ते अशी चुरचुरीत सदरं पण लिहू शकायचे. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अरुंधती रॉय यांच्या पुस्तकाचं जे त्यांनी परीक्षण केले, ते पण या ग्रंथात मुद्दाम घेतलंय. तर अरुंधती रॉय मगाशी मी जसं माओच्या बाबतीत म्हणलं, तसंच अरुंधती रॉय आणि कानिटकर यांची राजकीय मतं अजिबात जुळणारी नाहीत. पण हो. या पुस्तकाचं परीक्षण वाचलं तर आपल्याला असं लक्षात येईल, की तिला 100% न्याय त्यांनी दिलेला आहे. रसग्रहण कसं असावं एखाद्या पुस्तकाचं, याचा हं, एक हं. उत्तम नमुना म्हणून अरुंधती रॉय यांच्या पुस्तकाचं त्यांनी केलेलं परीक्षण वाचायलाच पाहिजे असं वाटतं. म्हणजे त्यासाठी तरी अक्षरशः ज्यांना त्यांची चरित्र आवडत नसतील किंवा हिटलर आवडत नसेल, त्यांनी हो. सुद्धा हे पुस्तक का वाचावं? तर अ, अ, कानिटकरांचं चतुरस्त्रपण लेखनातलं हे त्याच्यात कळतं. आणि सदरांविषयी बोलायचं तर मगाशी मी जे म्हणलं, की जी इतकी अस्वस्थता आहे. म्हणजे नुसतं सर्जनशील लेखक ते होतेच, पण ते ज्या कारणांसाठी अस्वस्थ होते, त्या कारणात आणीबाणीमुळे आणखीनच भर पडली आणि ती सगळी अस्वस्थता त्यांच्या सदरातून बाहेर पडली आणि सरकारी बंदी, दडपशाही असून सुद्धा कानिटकरांसारखा मध्यमवर्गीय माणूस कचरत नाही हो. आणि सामोरा जातो. जे काही अगदी रात्री सुद्धा पोलीस त्यांच्या घरी आले होते आणि त्या सगळ्या प्रक्रियेतून ते गेले. पण त्यांना कधी असं वाटलं नाही, आपण काही कशाला या फंदात पडलो, असं कधीच वाटलं नाही. त्यांना ती एक धन्यता नेहमीच होती. आणि आणीबाणीतील पत्रे हा जो एक साधना प्रकाशननी अ, ग्रंथ प्रकाशित केला, त्याच्यात प्रमिला दंडवतेंचं एक पत्र आहे आणि तुरुंगात नाझी किंवा अन्य पुस्तकं वाचून त्यांनी जी काही प्रशंसा केली आहे, त्याचं कानिटकरांना फार अप्रूप वाटायचं. ते नेहमी या प्रमिलाताईंच्या पत्राचा दाखला द्यायचे, की म्हणजे अशा एखादा वाचकाच्या किंवा जाणकार वाचकाची दाद मिळाली, की कानिटकरांना अतिशय आनंद होत असे. आणि वाह! खरं म्हणाल तर नाझीला त्यांनी स्वतः जेवढं महत्त्व दिलं नव्हतं, तेवढं वाचकांनी दिलं. म्हणजे अगदी असं खरं आहे. बऱ्याच लेखकांच्या बाबतीत होतं, की कानिटकरांना असं म्हणायचं होतं, की मला बाकीचं पण खूप लिहायचंय, माझं बाकीचंही साहित्य बघा. हो. पण लोकं त्यांना नाझी म्हणून शेवटपर्यंत नाझीसाठीच नाझीकार म्हणूनच जास्त ओळखतात. आणि एक गोष्ट सांगायला मुद्दाम नमूद करायला पाहिजे, की कानिटकर प्रतिष्ठानची त्यांनी स्थापना करून या नाझीमधून त्यांना जे काही मानधन सतत मिळत राहिलं, ते म्हणले माझे कष्ट आणि मला मिळाला मोबदला हे आता फिटमफाट झालेलं आहे. आता जे मिळतायत मला ती सगळी समाजाचं धन आहे. आणि म्हणून त्यांनी त्या वेगवेगळ्या गरजू संस्थांना त्यांच्या शिस्तीप्रमाणे अर्थातच योग्य ती पारख करून अनेक हं. संस्थांना त्यांनी याच्यातून देणग्या दिल्या. तर हे एक वेगळेपण नमूद करा. सेन्सिटिव्ह लेखक हा असाच असतो, की त्याला समाजाविषयी नुसती शाब्दिक हे नसते, प्रत्यक्ष कृतीतून सुद्धा ती व्यक्त व्हायची सामाजिक जाणीव. तुम्ही सर बोलताना त्यांच्या राजकीय विचारसरणीचाही उल्लेख केलात. तर म्हणजे हो, कानिटकर हे राष्ट्रवादी होते, हिंदुत्ववादी हो, होते. हो, असं म्हणताना हो. आजच्या हिंदुत्वापेक्षा हां, त्यांची वेगळं. विचारसरणी कशी वेगळी होती? अगदी हा हा सर्वात चांगला म्हणजे या मुलाखतीतला सर्वात चांगला प्रश्न आहे. कारण आजच्या काळाशी हा निगडीत आहे म्हणून. म्हणून हो.
त्यांचं जे हिंदुत्व आहे, देशपांडेंनी जे वाक्य एक नमूद केले ते अतिशय गोळीबंद आहे म्हणून मी ते उद्धृत करतो, की कानिटकरांचं हिंदुत्व हे आधुनिक आणि पुरोगामी आहे. म्हणजे त्यांना हिंदू समाजातला हिंदू समाजा अंतर्गत समता हवी, सामाजिक न्याय हवा, आणि मुख्य म्हणजे हा समाज विज्ञाननिष्ठ, सावरकरांचा जो विज्ञाननिष्ठा होती ती कानिटकरांना मान्य होती. त्यामुळे ते असं म्हणायचे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर काही जण नाका मुरडतात, हो. तर ते असं उदाहरण द्यायचे की डॉक्टर 2 रुग्णांना तपासतोय. एका रुग्णाने डॉक्टरांकडे तक्रार करण्यासारखं आहे, की त्याला का बरं करत नाही, मला का बरं करता? हे जसं हास्यास्पद आहे तसंच अशी तक्रार करणं. त्यामुळे त्यांचं हिंदुत्व हे भारतीय प्रबोधनाची जी चळवळ आहे, त्याचं बोट सोडून जाणारं हिंदुत्व नव्हतं. हं. हिंदू समाजाचे न्याय्य हक्क, ज्याच्यासाठी देशपांडे सुद्धा आपल्या आयुष्यभर सांगत राहिले, आणि त्यावेळची वैचारिक इकोसिस्टीम त्याला पूरक नसल्यामुळे देशपांडेंकडे फार मोठं दुर्लक्ष झालं. तसं काही बाबतीत कानिटकरांच्या बाबतीतही झालं, पण कानिटकर सतत लिहित राहिले आणि त्यांचं जे फाळणी युगांतापूर्वीचा काळोख हे जे पुस्तक आहे, ते म्हणजे त्यांच्या मनातली सगळी तळमळ, चडफड, तडफड सगळी त्याच्यात व्यक्त झालेली आहे. ते बरं. ते पुस्तक मला थोडंसं जास्त इमोशनल म्हणजे लेव्हलवर गेलंय असं वाटतं. पण हे प्रत्येक वाचकाचा स्वतःचा असा एक व्ह्यू असू शकतो त्याच्याविषयी. पण त्यांची भूमिका, त्यांचं जे हिंदुत्व आहे, ते धार्मिक कर्मकांडाकडे किंवा फार देशाला मागे घेऊन जाणारं असं नव्हतं. हिंदू समाजाचे न्याय्य हक्क हे आधुनिक मूल्यांच्या चौकटीत सुद्धा बसतात आणि ते धर्मनिरपेक्षतेला विसंवादी नाही तर पूरकच आहे, असं मानणारे जी लोकं आहेत, असं मानणारे जे हिंदुत्ववादी आहेत, त्यांच्यामध्ये कानिटकर मोडतात. निश्चितच. सर, एक शेवटचाच प्रश्न, म्हणजे प्रत्येकानं आपल्या आयुष्याची कथा लिहायला हवी असा आग्रह कानिटकर हो, धरायचे. प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीची नोंद ठेवण्याचा, डॉक्युमेंटेशन करण्याचा त्यांचा अगदी. हट्ट असायचा आणि येस. कितीतरी घडामोडींची बारीक-सारीक माहिती त्यांनी नोंदवूनही ठेवली. तर हा ग्रंथ बरोबर. साकारताना त्यांच्या या सगळ्या साहित्याचा तुम्हाला खूप उपयोग झाला, ते मदतीला उपयोग धावून आलं? झाला. अगदी बरोबर. त्यांनी स्वतः एक स्वाक्षरी नावाचं जो काही पुस्तक लिहिलंय, ते अतिशय साधं असून सुद्धा अतिशय सुंदर पुस्तक आहे. कारण आता मी जसं म्हटलं, की प्रत्येकाने त्यांचं म्हणणं असं असायचं, की प्रत्येकाने खरं आपलं असं पुस्तक, आपली स्वाक्षरी अ, करून ठेवली पाहिजे. आपल्या आयुष्यात जे घडतं, आणि तशा प्रकारचं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे फार कमी होतं. अनेक चांगल्या गोष्टी आपल्या स्मरणातून, समाजाच्या स्मरणातून विस्मृतीत जातात, याचं त्यांना दुःख असायचं. आणि शेवटी इतिहास हा कॉमन मॅनचाच इतिहास, राजे राजवाड्यांचा इतिहास नसतो. जरी त्यांनी एकीकडे मोठ्या नेत्यांची चरित्र लिहिली असली, तरी त्यांना ह्याचंही भान होतं, की शेवटी इतिहास लोकच घडवतात. म्हणजे सर्वसामान्य लोकांचं आयुष्य हे तेवढंच महत्वाचं असतं. त्यांच्या एकत्रित सगळ्या आंतरव्यवहारातूनच समाज साकारतो किंवा समाजाचं भवितव्य घडायचं ते घडत असतं. त्यांचा ध्येयवाद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे ते जास्त चर्चिल, माओ, हिटलर, हो. लिंकन यांच्याकडे वळले, आणि एक नाव राहिलं हो ची मिन्ह. हे हो, हो, सुद्धा हो. चरित्र त्यांचं खूप सुंदर आहे. कारण व्हिएतनामचा स्वातंत्र्य लढा आणखीनच पेचदार होता. तो स्वातंत्र्य लढा किंवा देशाचं उत्थान हे ज्या मार्गाने झालं, ते आजही, आणि तो इतिहास आपल्याला प्रेरणादायी आहे. कारण आजही व्हिएतनाम आपल्या स्पर्धेत आहे आर्थिकदृष्ट्या. चिमुकला देश असला तरी, ज्यांनी अमेरिकेला अक्षरशः अमेरिकेला ज्यांनी पहिल्यांदी दीर्घ लढ्यानंतर निष्प्रभ केलं, असा व्हिएतनाम आणि त्याचा हो ची मिन्ह हा नेता, याला पण त्यांनी खूप चांगला न्याय दिलाय, असं मला वाटतं. निरंजन सर, राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात आणि येस. या ग्रंथाचं महत्त्व काय आहे, या निमित्तानं कानिटकरांच्या स्मृतींना उजाळा मिळाला आणि हे हो, पुस्तक खरोखर संग्रही ठेवावं असं झालेलं आहे. तुम्ही हो. संपादक म्हणून या पुस्तकासाठी योगदान मोठं दिलेलं आहे. तर या सगळ्याच तुमच्या योगदानाविषयी आणि तुम्ही आलात पॉडकास्टमध्ये, तुमचे मनापासून आभार. येस. मी सुद्धा आभार मानतो. मला हे सगळं पुन्हा एकदा सगळं सांगण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. हो. अक्षरछाया, विख्यात लेखक वि. ग. कानिटकर जन्मशताब्दी स्मरण,
या ग्रंथाची लिंक आम्ही या भागाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2026ची प्रस्तुती आहे.